वळूयात पुढील बातमीकडे। विदर्भात अवकाळी पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। नागपुरात ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात घट नोंदवण्यात आलेली होती। सध्या ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून आगामी काही दिवस ढगाळ हवामानासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। नागपुरात खरं तर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं होतं। 47 अंशापर्यंत काही जिल्ह्यांमधलं तापमान गेलं होतं। अशा परिस्थितीमध्ये आज अचानकपणे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं वातावरणामध्ये खरं तर बदल झाला आहे आणि चक्क पाऊस जो आहे तो पडतोय। खरं तर विदर्भाच्या एवढ्या कडक उन्हाळ्यात अशा पद्धतीचा पाऊस क्वचितच पाहायला मिळतो। मात्र आज आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीने पावसाच्या सरी जे आहे ते कोसळत आहे। खरं तर तापमान जे होतं गेल्या काही दिवसांपासून 44-45 अंशाच्या घरात नागपुरातलं पाहायला मिळालं। हवामान विभागाने मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला होता आणि आज अचानकपणे जे आहे सकाळी कडक ऊन होती, मात्र अचानक पावसाचा जो वातावरण झालं, ढगाळ वातावरण झालं आणि पावसाच्या सरी चक्क कोसळायला मिळत आहे। खरं तर ज्या पद्धतीने जो आहे काळोख एक प्रकारचा पसरलेला आहे आणि चक्क उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी विदर्भातलं तापमान जे 45 डिग्रीच्या अंशाच्या घरात असतं अशा ठिकाणी आता पाऊस पडत असेल तर आल्हाददायक वातावरण सध्या निर्माण झालंय। जमिनीतून एक तपल्यानंतर जो एक वेगळा सुगंध आपल्याला पाहायला मिळतो, तशा पद्धतीने सुगंध जो आहे तो सुद्धा इथे दरवळताना दिसतोय। त्यामुळे काहीसा काही होऊ नये एवढ्या चक्क उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडत असल्यामुळे गारवा जो आहे तो निर्माण झालेला आहे। मात्र कधी कधीच अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो विदर्भात पाहायला मिळतो, खासकर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। त्यामुळे हा पाऊस जो आहे तो एक प्रकारे गारवा देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।